नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला इथे मुरमुऱ्याचा चिवडा लसणाचा बनवून दाखवते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत. मधल्या वेळेमध्ये लहान मोठ्यांना चहासोबत दुपारच्या वेळेस घरामध्ये करून ठेवा. हा चिवडा अगदी खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप साधा सरळ अशा प्रकारे करून बघा. आता या ठिकाणी बरेच मी मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते पाहू शकता. निवडून आणि चाळून घ्यायचे कधीही मुरमुरे. ना आता लसण मी अख्खे 7 ते 8 गड्डे असे काढून घेतलेले आहे. साल काढलेले नाही, फक्त मोकळा करून घेतला आणि जे वरवरचे साल असतात ते काढून घेतले. आणि आता हे ठेचून घ्यायचा लसण, जेणेकरून तेलामध्ये फुटणार नाही. त्याच्यामुळे इथे लसण असं रुचण्याने ठेचून घ्यायचे. तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी करून घेते. असे चपटा करून घ्यायचा. आता झालेले आहे. लसणाचे साल असे बऱ्यापैकी थोडेसे वर आलेले आहेत, काही हरकत नाही, ते तसेच असू द्यायचे. आणि हा लसण इथे जास्त प्रमाणात घेतला आहे मी. आता तेल आपल्याला टाकायचं आवडीप्रमाणे. आणि मुरमुऱ्याचा चिवडा जेव्हा बनवतो तेलाचा जास्त वापर करायचा नाही. 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाणे हे बाकी साहित्य तळून घ्यायचे. आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, गरज पण नाही मुरमुऱ्याचा. जास्त तेलाचा वापर जर केला ना, ते मुरमुऱ्याचा चिवडा असा नरम पडतो. त्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आणि इथे बघा, शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे, करपून घ्यायचे नाही. अशा प्रकारे आता मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचे. आणि मुरमुरीच्या चिवड्यामध्ये डाळ, फुटाण्याची डाळ म्हणतात, कोणी डाळं म्हणतात, ते पण टाकणार नाही. कारण काय होते, फुटाण्याची डाळ खालीच बसते कधी आपण खातो तेव्हा चिवडा. त्याच्यामुळे आता अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहे, खूप तिखटाच्या आहेत. मी तिखटाप्रमाणे इथे हिरवी मिरची अशा तोडून घेतलेल्या आहेत, थोड्याशा अर्धा इंच अशा ठेवलेल्या आहेत. ते पाहू शकता, खूप तिखट आहेत या मिरच्या. तिखटाचे इथे वापरलेले आहे, तळून घेतलेले आहे. जास्त करपून पण घेऊ नका, फक्त असं थोड्याशा अशा कडक करून घ्यायचे. आता हे लसण अख्खा टाकून घ्यायचा यामध्ये. आपण थोडासा ठेचून घेतलेले आहे. आणि गॅस थोडासा मीडियमला ठेवलेला आहे. मस्त असं लसण ब्राऊन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचं यामध्ये लसण. आणि या ठिकाणी 7 ते 8 लसणाचे गड्डे मी वापरलेले आहेत. आवडीप्रमाणे लसण ठेवा, जेवढा लसण तेवढा चिवडा खूप छान लागते. जेव्हा हे चिवडा मुरेल लसणामध्ये तर खूप चवी अप्रतिम. आणि हा लसणसुद्धा अख्खा असा चवीला खूप छान लागते, अख्खा उचलून खाला तर. अशा प्रकारे हे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झालेलं आहे. आणि हे साल वगैरे आहे ते पण असू द्यायचे, काही हरकत नाही. आता हे टाकून घेतलेलं आहे मी मुरमुऱ्यावर. या ठिकाणी भरपूर असा कढीपत्ता जर नसेल चिवड्यामध्ये तर मजा नाही. त्याच्यामुळे इथं भरपूर असा कढीपत्ता वापरा, फ्रेश असा आणि हिरवागार. अशा प्रकारे हे पण तळून घेतलेलं आहे. जास्त तेलाचा वापर केलाच नाही मी, गरज पण नाही. आणि हे बाकी तेलामध्ये हे धने आहेत, थोडेसे असे भाजून घेतले होते, अगोदर भाजलेलेच होते माझ्याकडे, आणि फोडून घेतले 1 ते 2 असे. आणि गॅस बंद करून टाकलेले आहे. आणि लाल तिखट इथे मी टाकते, कारण मिरची खूप तिखट आहे, म्हणून तिखटाचा इथे मी वापर थोडासा कमी करते. आणि गॅस बंद करून टाकलेला. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि मीठ चवीप्रमाणे. आणि छान हे परतून घ्यायचं आहे, कारण धने भाजलेले होतं त्याच्यामुळं. आता हे टाकून घ्यायची ही फोडणी यावर. अशा प्रकारे बघा, बाकी जे राहिलं तेल आणि हे टाकून घ्यायचं यावर. आता एकजीव छान करून घ्यायचं. काहीच साहित्य वापरलेलं नाही इथे मी. धने टाका आवडीने, लसण धने हे असू द्या खूप प्रमाणात, काही हरकत नाही, खूप छान चवीला लागते. आवडीप्रमाणे ठेवा इथे. आता एकजीव छान करून घ्यायचं, छान मिसळून घ्यायचा चिवडा हा. आणि एकजीव झाल्यानंतर छान अर्धा तासासाठी झाकून ठेवा. नंतरच डब्यामध्ये भरून ठेवा, मस्त हवा बंद. जेव्हा लागेल तेव्हा चहासोबत मधल्या वेळेस लहान मुलांना खायला द्या. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.